Good morning, all of you. In last lecture, we have studied the characteristic of JFET. JFET has drain characteristics and transfer characteristics. In JFET, in JFET characteristics, we have studied the transfer characteristics. In transfer characteristics, that is transfer characteristics, we have studied about BJT. In BJT, we have studied common base configuration, common emitter configuration, and common collector configuration. In BJT, beta indicates, that is the relation between, beta means what, that is nothing but we have studied alpha, beta and gamma parameter. That parameter represents current gain in a configuration. So current gain in CE configuration, CC configuration or CB configuration. In BJT, alpha means what, that is current gain in CB configuration, beta means current gain in CE configuration, and gamma means what, that is current gain in CC configuration. So here in BJT we have studied the current gain, that is in CE configuration, that is given by gamma or sorry, beta is equal to, that indicates relation between output current to input current. So in CE configuration, output current is denoted by IC and input current is denoted by IB. So in JFET, beta is nothing but IC upon IB. तर आपण काय करणार आहे, तर IC upon IB ने काय करणार आहे, तर बीटा पॅरामीटर जो आहे तो डिनोट करतो. तर इथं बीटा इज इक्वल टू IC अपॉन IB डिनोट केलेलं आहे. सीई कॉन्फिगरेशन मध्ये आपण स्टडी केलं. देन की जेफेट मध्ये आपण काय करणार आहे, सेम रिलेशन जे आहे जेफेट साठी स्टडी करणार आहे. तर जेफेट मध्ये काय आहे, तर जेफेट मध्ये आपण काय करणार आहे, आउटपुट व्होल्टेज, आउटपुट करंट पॅरामीटर जे आहे इनपुट व्होल्टेज वरून काय करणार आहे, कंट्रोल करणार आहे. तर इनपुट व्होल्टेज काय करतो आपण, व्हीजीएस ने इनपुट व्होल्टेज रिप्रेझेंट करतो, व्हीडीएस ने आउटपुट व्होल्टेज रिप्रेझेंट करतो, आउटपुट करंट जो आहे जेएफईटी मध्ये आयडी ने रिप्रेझेंट करतो. सो इन जेएफईटी इनपुट व्होल्टेज दॅट इज गिवन बाय व्हीजीएस. तर व्हीजीएस ने आपण काय करतो, इनपुट व्होल्टेज जे आहे व्हीजीएस ने डिनोट करतो. आउटपुट करंट जो आहे दॅट इज डिनोटेड बाय आय डी. Then we give the equation for output current. So output current that is given by ID is equal to IDSS ब्रॅकेट मध्ये 1 मायनस VGS अपॉन VP ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर आयडी मीन्स काय, की आउटपुट ड्रेन करंट जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. देन IDSS, तर IDSS मीन्स व्हॉट, की पिंच ऑफ रिजन मध्ये काय होतं, की तुमचा करंट जो आहे, की ज्यावेळी व्होल्टेज तुम्ही इन्क्रीज करता दॅट टाइम काय होतं, करंट जो आहे कॉन्स्टंट रिप्रेझेंट केला जातो. तर ज्या काही तुम्हाला कॉन्स्टंट करंटच्या रिडिंग मिळणार आहे दॅट वी विल डिनोट बाय IDSS. तर IDSS ने आपण काय करणार आहे, कॉन्स्टंट करंटच्या रिडिंग जे आहे दॅट वी विल डिनोट. देन द इक्वेशन फॉर आयडी, तर आउटपुट करंट साठी इक्वेशन जे आहे दॅट इज गिवन बाय IDSS इंटू ब्रॅकेट मध्ये 1 मायनस VGS अपॉन VP ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे फॉर्म्युला दिलेला आहे. देन काल व्हिडिओ मध्ये तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहे त्या शेअर केल्या होत्या. सेम कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहे त्या इथं ड्रॉ केलेल्या आहेत. ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक आणि ड्रेन कॅरेक्टरिस्टिक ज्या आहे त्या दोन्ही काय केलेल्या आहे, एका ग्राफ वरती प्लॉट केलेल्या आहेत. तर इथं एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. सेम की आपण बीजेटी मध्ये आउटपुट कॅरेक्टरिस्टिक स्टडी केल्या, सेम त्या टाइप मध्ये काय केलेलं आहे, इथं आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या प्लॉट केलेल्या आहेत. की कट ऑफ रिजन असेल, इथं हा हा ऍक्टिव्ह रिजन असेल आणि इथं हे जे आहे सॅच्युरेशन रिजन जे आहे
ते ड्रॉ केलेलं आहे. देन ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण काय करणार आहे, तर ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक जे आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते इथे तुम्हाला शेअर केलेलं आहे. तर ज्यावेळी आपण प्रॅक्टिकली रीडिंग घेणार आहे दॅट टाइम आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते या शेप मध्ये तुम्हाला ग्राफ वरती मिळणार आहे. तर याच्यामध्ये ID SS जो आहे तो तुमचा काय असणार आहे, मॅक्सिमम सॅच्युरेशन करंट असणार आहे, की जिथे तुम्हाला कॉन्स्टंट करंटची रिडिंग कंटिन्युअसली मिळणार आहे. दॅट टाइम तुमचं व्होल्टेज काय असणार आहे, इनपुट व्होल्टेज इन्क्रीजिंग जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे VGS. तर ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे त्या शेअर केलेल्या आहेत. तर सेम की आपण काय करणार आहे, तर ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे की आपण काय करणार आहे, 3 केसेस मध्ये आपण काय करणार आहे, तर ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे त्या प्लॉट करणार आहे. तर फर्स्ट केस मध्ये काय की VGS इज इक्वल टू 0. तर ज्यावेळी इनपुट व्होल्टेज 0 असणार आहे दॅट टाइम आपण काय करणार आहे, तर ड्रेन करंट जो आहे ID इज इक्वल टू IDSS इंटू ब्रॅकेट मध्ये 1 मायनस VGS अपॉन VP ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे तो फॉर्म्युला इंडिकेट केलेला आहे. तर ज्यावेळी VGS इज इक्वल टू VP असणार, VGS इनपुटची व्हॅल्यू ज्यावेळी 0 असणार आहे दॅट टाइम आउटपुट करंट जो आहे दॅट इज इक्वल टू द सॅच्युरेशन करंट. तर आउटपुट करंट जो आहे तो आपण काय केलेला आहे, सॅच्युरेशन करंटने रिप्रेझेंट करणार आहे फर्स्ट कंडिशन मध्ये. सेकंड कंडिशन काय आहे की ज्यावेळी इनपुट व्होल्टेज जे आहे दॅट इज इक्वल टू VP और VGS ऑफ. तर VP मीन्स व्हॉट, पिंच ऑफ व्होल्टेज. तर पिंच ऑफ व्होल्टेज मीन्स व्हॉट, की ज्यावेळी दोन रिजन काय होणार आहे, एकमेकांना टच होत आहेत. की कंडिशन काय की तुमचं इनपुट व्होल्टेज काय असणार आहे की 0 असणार आहे, बट आउटपुट व्होल्टेज काय होणार आहे, 0 पासून काय होणार आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. दॅट टाइम की ज्यावेळी पिंच ऑफ कंडिशन जनरेट होणार आहे. तर ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण कॅल्क्युलेट करताना काय ऑब्झर्व करणार आहे की ज्यावेळी VGS इज इक्वल टू VP असणार आहे, पिंच ऑफ इनपुट व्होल्टेज इज इक्वल टू पिंच ऑफ व्होल्टेज असणार आहे दॅट टाइम की आउटपुट करंट काय असणार आहे, 0 असणार आहे. फॉर्म्युला सेम नोट केलेला आहे, फक्त काय असणार आहे, आउटपुट करंट जे आहे ते 0 ने डिनोट केलेलं आहे इन VGS इज इक्वल टू VP कंडिशनला. देन थर्ड कंडिशन जी आहे की थर्ड कंडिशन मध्ये काय की सपोज तुम्हाला VGS तुम्ही व्हॅरी करताय इनपुट व्होल्टेज, तर इनपुट व्होल्टेजची व्हॅल्यू किती दिली आहे, -1 दिली आहे. सपोज तुम्ही कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकता. सॅच्युरेशन करंट जो आहे की या ग्राफ वरून सेम प्लॉट केलेले आहे की सपोज कोणतीही तुम्ही या ग्राफवरची व्हॅल्यू घेऊ शकता. की सपोज मी इथं काय केलेली आहे, VGS ची व्हॅल्यू -1 घेतली आहे. IDSS किती आहे, मॅक्सिमम. की सपोज 8 ला काय होतंय, 8 मिली अँपिअरला तुम्हाला कॉन्स्टंट करंट मिळतोय. त्याच्यानुसार इथं IDSS ची काय केलेली आहे, 4 मिली अँपिअर व्हॅल्यू जी आहे ती नोट केलेली आहे. आणि VP मीन्स व्हॉट, पिंच ऑफ व्होल्टेज. की सपोज पिंच ऑफ व्होल्टेज जे आहे ते आपण काय करतोय, -4 ला आपण काय करतोय, सपोज पिंच ऑफ व्होल्टेज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताय, कॅल्क्युलेट करायचे. तुम्ही कोणतीही रॅन्डमली व्हॅल्यू जी आहे ग्राफवरची घेऊ शकता आणि त्याच्यावरून काय की फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आणि ड्रेन करंट जो आहे तो फाइंड आउट करायचा. की फर्स्ट कंडिशनला काय की इनपुट व्होल्टेज 0 असताना करंट जो आहे, ड्रेन करंट ID जो आहे दॅट मस्ट बी इक्वल टू IDSS. की तुमची ग्राफवरती जी IDSS ची व्हॅल्यू असणार आहे तेवढ्याच व्हॅल्यू काय मिळणार आहे तुम्हाला, ID ची. की ज्यावेळी इनपुट व्होल्टेज 0 असेल दॅट टाइम काय होणार आहे, तर 0 व्हॅल्यू साठी करंट जो आहे, ID करंट जो आहे दॅट इज इक्वल टू सॅच्युरेशन करंट मिळणार आहे. देन सेकंड कंडिशन जे आहे VGS इज इक्वल टू VP. तर ज्यावेळी इनपुट व्होल्टेज इक्वल टू पिंच ऑफ व्होल्टेज असणार आहे दॅट टाइम काय होणार आहे, तर ड्रेन करंट मस्ट बी 0. तर आउटपुट करंट जो आहे तो काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. आणि नेक्स्ट कंडिशन काय की सपोज की तुम्ही VGS ची व्हॅल्यू ग्राफ वरून कन्सिडर करा -1, ID ची व्हॅल्यू कोणती एक रॅन्डमली घ्या, VP ची व्हॅल्यू घ्या. त्याच्यानुसार फॉर्म्युल्यामध्ये ID इज इक्वल टू IDSS ब्रॅकेटमध्ये 1 मायनस VGS अपॉन VP ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युल्यामध्ये काय करा, व्हॅल्यूज ज्या आहे त्या पुट करा. तुम्हाला ड्रेन करंटची व्हॅल्यू जी आहे ती मिळेल. तर जी काय व्हॅल्यू मिळेल ती आपण काय केलेली आहे, ID ची व्हॅल्यू जी आहे ती नोट केलेली आहे. तर ID
ची व्हॅल्यू जी आहे ती आपण काय करणार आहे 3 कंडिशन साठी फाइंड आउट करणार आहे. सेम ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये की काय तुम्हाला आयडी ची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करायचं इक्वेशन जे आहे तर तुम्हाला फक्त इक्वेशन स्टडीसाठी आहे, एक्झाम्पल वगैरे नाहीये सॉल्व्ह करण्यासाठी. तर इक्वेशन फक्त लक्षात ठेवायचं. ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण काय करणार आहे ड्रेन करंट आयडी जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहे. तर ड्रेन करंट आयडी काय करणार आहे आयडी इज इक्वल टू आयडी एस एस ब्रॅकेटमध्ये 1 मायनस व्हीजीएस अपॉन व्हीपी ब्रॅकेटचा स्क्वेअर जो आहे तो डिनोट करणार आहे. तर ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक मध्ये 3 कंडिशन असणार आहे की ज्यावेळी व्हीजीएस इज इक्वल टू 0 असेल दॅट टाइम आउटपुट करंट आयडी काय असणार आहे दॅट इज इक्वल टू तर याच्यामध्ये काय असणार आहे मॅक्सिमम करंट जो आहे देन नेक्स्ट जे आहे की याच्यामध्ये आपण या युनिटमध्ये सेकंड पॉइंट जो आहे तो काय स्टडी करणार आहे दॅट इज मॉसफेट. तर आपण फर्स्ट पॉइंट जो आहे जेफेट स्टडी केला. जेफेट मीन्स व्हॉट जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. तर जेफेट मध्ये आपण त्याचं ऑपरेशन स्टडी केलं, टाइप स्टडी केले आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहे त्या स्टडी केल्या जेएफएटी मध्ये. देन नेक्स्ट टाइप जो आहे तो आपण काय करणार आहे मॉसफेट स्टडी करणार आहे. तर क्लासिफिकेशन मध्ये जेफेटच्या क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला सांगितलेलं की जेफेट जो आहे दॅट इज अगेन डिवायडेड इंटू 2 टाइप्स दॅट इज एन चॅनल जेफेट पी चॅनल जेफेट 2 टाइप सांगितलेले. सेम तसंच मॉसफेटचे काय केलेले 2 टाइप्सचे आहे ते सांगितले होते. तर मॉसफेट मध्ये 2 टाइप कोणते तर डिप्लेशन मॉसफेट आणि एनहान्समेंट मॉसफेट. तर आपण 2 टाइप्सचे आहे ते स्टडी केलेले. तर मॉसफेट मीन्स व्हॉट मेटल ऑक्साइड सेमी कंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर दॅट इज नथिंग बट मॉसफेट. देन मॉसफेट मध्ये आपण काय करणार आहे तर 2 टाइप जे आहे ते स्टडी करणार आहे दॅट इज डिप्लेशन मॉसफेट आणि एनहान्समेंट मॉसफेट. तर 2 टाइप जे आहे ते आपण काय करणार आहे डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. अनम्यूट हो कोण तर 2 टाइप जे आहे मॉसफेटचे आपण स्टडी करणार आहे डिप्लेशन टाइप मॉसफेट अँड एनहान्समेंट टाइप मॉसफेट. तर डिप्लेशन टाइप मॉसफेट तर मॉसफेट ऑल्सो हॅज 3 टर्मिनल्स. तर मॉसफेटला पण काय सेम 3 टर्मिनल आहेत गेट ड्रेन सोर्स. की आपण बीजेटी मध्ये 3 टर्मिनल कोणते स्टडी केले तर इमिटर बेस आणि कलेक्टर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर मध्ये स्टडी केले. देन आपण एफईटी फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर चॅप्टर स्टार्ट केला. तर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर मध्ये काय की सेम 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. देन की याच्यामध्ये 3 टर्मिनल्स मध्ये 3 टर्मिनल्स जे आहे जेफेट असेल किंवा मॉसफेट असेल तर 3 टर्मिनल जे आहे ते आपण ड्रेन कॅपिटल डी ने रिप्रेझेंट करतो, सोर्स कॅपिटल एस ने रिप्रेझेंट करतो आणि गेट जो आहे कॅपिटल जी ने रिप्रेझेंट करतो. दॅट इज द डिप्लेशन टाइप मॉसफेट असेल किंवा एनहान्समेंट टाइप मॉसफेट असेल. तर याच्यामध्ये की कन्स्ट्रक्शनल सिम्बॉल जो आहे तो सेम की जसा आपण जेफेटीचा ड्रॉ केला सेम त्या टाइप मध्येच मॉसफेटचा. तर फर्स्ट टाइप जो आहे आपण डिप्लेशन टाइप मॉसफेट स्टडी करतोय. तर सेम ड्रेन अँड सोर्स टर्मिनल जे आहे तर इथं ड्रेन टर्मिनल डायग्राम मध्ये इंडिकेट केलेला आहे. हा सोर्स टर्मिनल आहे आणि इथं मिडलचा जो आहे गेट टर्मिनल जो आहे तो शेअर केलेला आहे. तर गेट जो आहे तो ऑलवेज आपण काय करणार आहे मिडलला ठेवणार आहे की जसं बीजेटी मध्ये बेस टर्मिनल मिडलला होतं तसं मॉसफेट मध्ये किंवा जेफेट मध्ये गेट टर्मिनल जे आहे ते तुमचं काय असणार आहे मिडलला असणार आहे, कॉमन टर्मिनल असणार आहे. देन याच्यामध्ये डिप्लेशन टाइप मॉसफेट मध्ये तर 2 एन टाइप सेमी कंडक्टिंग मटेरियल आहे आणि इथं हा पी टाइप
सेमीकंडक्टिंग मटेरियल आहे. तर एन टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियलला काय केलेलं आहे, ड्रेन टर्मिनल आणि सोर्स टर्मिनल जे आहे दॅट आर कनेक्टेड टू द एन टाईप सेमीकंडक्टिंग regions or n type semiconducting materials. तर इथं मेन्शन केलेलं आहे ड्रेन अँड सोर्स कनेक्टेड टू द n doped regions. then n जो आहे दॅट इज कनेक्टेड टू द n चॅनल. तर हे दोन n च्या इन बिटवीन हा काय केलेला आहे, n चॅनल जो आहे तो प्लेस केलेला आहे. तर गेट टर्मिनल जे आहे, तर गेट टर्मिनल जे आहे ते काय असणार आहे, कॉमन टर्मिनल असणार आहे. तर कॉमन टर्मिनल काय केलेलं आहे, दॅट इज कनेक्टेड टू द इन्सुलेटिंग लेअर ऑफ SiO2. तर इथं सिलिकॉन डायऑक्साइड सेमीकंडक्टरच्या अक्रॉस काय केलेलं आहे, तर गेट टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड. तर गेट जे आहे एन चॅनलच्या अक्रॉस गेट जो आहे तो कनेक्टेड आहे. देन एन हा टाईप जो आहे, तर इथं हा दोन एन टाईप रिजनच्या अक्रॉस काय केलेला आहे, हा एन चॅनल प्लेस केलेला आहे. तर इथं 3 एन दिसत आहेत. तर फर्स्ट एन आणि हा एन जो आहे दॅट इंडिकेट्स एन टाईप और एन डोप्ड रिजन्स. तर एन डोप्ड रिजन्स आहे त्याच्या अक्रॉस काय केलेला आहे, हा एन चॅनल जो आहे तो प्लेस केलेला आहे. तर गेट टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू द एन चॅनल अँड ड्रेन टर्मिनल अँड सोर्स टर्मिनल दॅट इज कनेक्टेड टू द एन डोप्ड रिजन्स. तर एन डोप्ड रिजन्सला काय केलेलं आहे, ड्रेन आणि सोर्स जे आहे दॅट आर कनेक्टेड. देन नेक्स्ट जे आहे, तर ही जी आहे कन्स्ट्रक्शनल डायग्राम आहे डिप्लेशन टाईप मॉस्फेटची. सेम आपण एनहान्समेंट टाईप मॉस्फेटची सेम डायग्राम स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये सिलिकॉन डायऑक्साइड, सो इथं मेन्शन केलेलं आहे दॅट इज गेट दॅट इज कनेक्टेड टू द इन्सुलेटिंग लेअर ऑफ SiO2. तर सिलिकॉन डायऑक्साइडच्या अक्रॉस काय केलेलं आहे, तर इन्सुलेटिंग लेअर जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. सो इन्सुलेटिंग लेअर इज नथिंग बट दॅट इज मॅन्युफॅक्चर्ड बाय युझिंग डायइलेक्ट्रिक मटेरियल्स दॅट इज सिलिकॉन डायऑक्साइड. तर सिलिकॉन डायऑक्साइड यूज करून काय केलेलं आहे, तर इन्सुलेटिंग लेअर जो आहे तो मॅन्युफॅक्चर केलेला आहे. तर याच्यामध्ये SiO2 लेअर जो आहे दॅट ऍक्ट्स ऍज अ इन्सुलेटिंग लेअर इन मॉस्फेट. तर मॉस्फेट मध्ये सिलिकॉन डायऑक्साइड जो आहे ऍज अ इन्सुलेटिंग लेअर म्हणून काय होतो, ऍक्ट होतो. देन नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये देर इज नो डायइलेक्ट्रिक कनेक्शन बिटवीन द गेट टर्मिनल अँड द चॅनल ऑफ मॉस्फेट. तर याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक कनेक्शन जे आहे ऍबसेंट असतात मॉस्फेट मध्ये. तर याच्यामध्ये आपण काय करतो, इन्सुलेटिंग लेअर जो आहे SiO2 चा इन्सुलेटिंग लेअर जो आहे तो यूज करतो फॉर कनेक्शन साठी. दॅट इज एन चॅनलच्या अक्रॉस आपण काय करणार आहे, तर इन्सुलेटिंग लेअर जो आहे दॅट इज इंडिकेटेड बाय SiO2 लेअर. देन नेक्स्ट जे आहे की व्हाय वी यूज मॉस्फेट. सो मॉस्फेट means what, M means what, metal oxide semiconductor. So metal means what, that is for the drain, source and gate connection for the proper surface, in particular the gate terminal and the control to be offered by the surface area of contact. तर मेटल जो आहे, तर आता मेटल सांगितलं की याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल जे आहे, मेटल जे आहे की आपण काय करणार आहे, ड्रेन टर्मिनल, सोर्स टर्मिनल आणि गेट टर्मिनल जे आहे तर प्रॉपर कनेक्शन साठी काय करणार आहे, तर पर्टिक्युलर मेटल यूज करून काय करणार आहे, तर सरफेस कॉन्टॅक्ट जो आहे तो तयार करणार आहे. तर याच्यामध्ये ऑक्साईड जे आहे ते आपण काय करणार आहे, सिलिकॉन डायऑक्साइड ऍज अ इन्सुलेटिंग लेअर जो आहे ऍज अ ऑक्साईड लेअर म्हणून काय करणार आहे, इंडिकेट करणार आहे. तर याच्यामध्ये ऑक्साईड जे आहे दॅट इज नथिंग बट सिलिकॉन डायऑक्साइड विच ऍक्ट्स ऍज अ इन्सुलेटिंग लेअर. then semiconductor. So semiconductor means what, for the basic structure in which n and p type regions are diffused. तर इथं डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवले की n टाइप आणि p टाइप.
तर सेमी कंडक्टर मीन्स व्हॉट, तर आपण सर्किट मध्ये काय करतोय किंवा कन्स्ट्रक्शनल सिम्बॉल मध्ये काय करतोय, तर दोन पी टाईप आणि एन टाईप सेमी कंडक्टिंग मटेरियल्स जे आहे ते काय करतोय सर्किट मध्ये यूज करतोय. तर याच्यामध्ये सर्किट मध्ये काय केलेलं आहे, सेमी कंडक्टिंग मटेरियल्स जे आहे एन अँड पी टाईप सेमी कंडक्टिंग मटेरियल्स जे आहे दॅट आर diffused together. So MOSFET is also called as a insulated gate FET, or it is also called as a IGFET. तर IG, तर I means insulated, G means gate आणि FET चा लॉंग फॉर्म सांगितलेला आहे दॅट इज फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. तर MOSFET is also called as a IGFET, that is insulated gate फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. तर मेटल ऑक्साइड मॉसफेट मीन्स व्हॉट, तर मॉसचा मिनिंग जो आहे तो इथे शेअर केलेला आहे. तर मॉस मीन्स व्हॉट, मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर. तर मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर मीन्स व्हॉट की याच्यामध्ये आपण मेटल जे आहे ते 3 टर्मिनल्स जे आहे ते प्रॉपर कनेक्शन साठी काय करणार आहे, तर प्रॉपर कनेक्शन साठी मटेरियल जे आहे मेटल जे आहे यूज करून काय करणार आहे, कॉन्टॅक्ट सरफेस जो आहे तो डिझाईन करणार आहे. त्याच्यामध्ये ऑक्साइड मीन्स व्हॉट की आपण इन्सुलेटिंग लेअर जो आहे दॅट इज बाय युझिंग सिलिकॉन डायऑक्साइड SiO2 लेअर जो आहे तो डायग्राम मध्ये इंडिकेट केलेला आहे. देन सेमी कंडक्टर, तर सेमी कंडक्टर मीन्स व्हॉट की याच्यामध्ये आपण काय करणार आहे, पी टाईप आणि एन टाईप रिजन्स जे आहे यूज करून काय करणार आहे, तर कन्स्ट्रक्शनल सिम्बॉल असेल किंवा सर्किट्स जे आहे ते आपण तयार करणार आहे. तर याच्यामध्ये की फर्स्ट डायग्राम जे आहे बेसिक ऑपरेशनल डायग्राम जे आहे डिप्लेशन टाईप मॉसफेट ची शेअर केलेली आहे. तर डिप्लेशन टाईप मॉसफेट मध्ये तर बेसिक ऑपरेशन आणि याच्या कॅरेक्टरिस्टिक ज्या आहे त्या शेअर केलेल्या आहे. तर इथं सेम कन्स्ट्रक्शनल सिम्बॉल जो आहे तो काय केलेला आहे, ड्रॉ केलेला आहे. तर इथं एन दोन एन टाईप रिजन्स जे आहे त्याच्या अक्रॉस ड्रेन टर्मिनल सोर्स टर्मिनल कनेक्टेड आहे. SiO2 लेअरच्या अक्रॉस गेट टर्मिनल कनेक्टेड आहे. देन एन चॅनल, तर एन चॅनल मध्ये काय केलेले आहेत, इलेक्ट्रॉन्स जे आहे दॅट आर इंडिकेटेड ऍज अ मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. तर इलेक्ट्रॉन्स काय केलेले आहेत, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स जे आहे इलेक्ट्रॉन्स इंडिकेट केलेले आहेत एन चॅनल मध्ये. तर फर्स्ट कंडिशन जी आहे डायग्राम मध्ये, तर डायग्राम जी आहे ती तुम्हाला एन चॅनल डिप्लेशन टाईप मॉसफेट ची काय केलेली आहे, डायग्राम जी आहे ती शेअर केलेली आहे. तर एन चॅनल डिप्लेशन टाईप मॉसफेट विथ इनपुट व्होल्टेज VGS इज इक्वल टू 0 अँड अप्लाइड व्होल्टेज VDD. तर इथं काय केलेलं आहे, अप्लाइड व्होल्टेज जे आहे VDD ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर VDD मीन्स व्हॉट की ड्रेन आणि सोर्सच्या अक्रॉस काय केलेलं आहे, तर सोर्स जो आहे तो कनेक्टेड आहे. तर याला एक्सटर्नल सोर्सला काय काय नाव दिलेलं आहे, VDD नाव दिलेलं आहे. तर इथं VGS इज इक्वल टू 0, 0 मीन्स व्हॉट गेट टर्मिनल जो आहे तो सोर्सला शॉर्ट केलेला आहे आणि परत काय केलेलं आहे इथं ग्राउंडला कनेक्टेड आहे. मीन्स तुमच्या या डायग्राम मध्ये इनपुट व्होल्टेज काय आहे, फर्स्ट कंडिशन काय आहे की इनपुट व्होल्टेज काय दाखवलेलं आहे, 0 दाखवलेलं आहे. तर फर्स्ट काय की ज्यावेळी VGS इज इक्वल टू 0 असणार आहे दॅट टाइम VDS, so VDD is nothing but you can also mention it as a VDS, that is voltage between drain terminal and source terminal. तर ड्रेन टू सोर्स व्होल्टेज जे आहे ते तुम्ही VDD किंवा VDS ने रिप्रेझेंट करू शकता. सो डायग्राम मध्ये इनपुट व्होल्टेज काय आहे, 0 आहे. VDS जे आहे दॅट इज व्होल्टेज अप्लाइड बिटवीन ड्रेन टू सोर्स टर्मिनल. तर इथं काय केलेलं आहे, ड्रेन आणि सोर्स टर्मिनलच्या अक्रॉस काय केलेलं आहे, व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे. देन की याच्यामध्ये काय होणार आहे की ज्यावेळी तुम्ही इनपुट व्होल्टेज तुमचं 0 असणार आहे दॅट टाइम आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे की सेम आपण जेफेट मध्ये स्टडी केलं तर आउटपुट व्होल्टेज तुमचं काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. तर आउटपुट व्होल्टेज मॅक्सिमम असल्यामुळे काय होणार आहे, दॅट इज देअर इज रिझल्ट टू attraction of free electrons of n channel to the drain and hence current flows. तर इथं काय होतंय की ज्यावेळी इनपुट व्होल्टेज 0 असणार आहे, आउटपुट करंट काय असणार आहे, आउटपुट व्होल्टेज मॅक्सिमम असणार आहे. दॅट टाइम आउटपुट करंट जो आहे तो आपण काय करतो, ID ने रिप्रेझेंट करतो. तर ID इज इक्वल टू IS और IDSS, दॅट इज सॅच्युरेशन
ड्रेन करंट जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर करंट पण काय असणार आहे, आउटपुट करंट पण काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. तर आउटपुट व्होल्टेज आणि करंट मॅक्सिमम असल्यामुळे काय होणार आहे, तर इथं एन चॅनल मधून काय होणार आहे, तर फ्री इलेक्ट्रॉन्स जे आहे ते मूव्ह होणार आहे. तर फ्री इलेक्ट्रॉन्स जे आहे ते ई ने तुम्हाला इथं इंडिकेट केलेले आहेत की तुमचं इलेक्ट्रॉन्स जे आहे ते काय होत आहेत, फ्लो होत आहेत. तर इलेक्ट्रॉन्स मुळे काय होणार आहे, सर्किट मधून काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. तर करंट इज नथिंग बट काय असणार आहे, तुमचा आउटपुट करंट जो आहे तो आय डी ने आपण रिप्रेझेंट केलेला आहे. तर आउटपुट करंट जे आहे दॅट इज ऑल्सो यू कॅन रिप्रेझेंट ॲज अ आय एस. तर आय एस मीन्स सोर्स करंट किंवा आय डी एस एस दॅट इज ड्रेन सॅच्युरेशन करंट जो आहे तो तुम्ही काय करणार आहे, रिप्रेझेंट करणार आहे याच्यामध्ये डिप्लेशन टाईप मॉस्फेट मध्ये. देन सेम की ज्यावेळी इनपुट व्होल्टेज, आता सेकंड कंडिशन काय दिली आहे की तुम्ही काय करणार आहे, गेट सेम डायग्राम ड्रॉ करणार आहे. फक्त इथं काय केलेलं आहे डायग्राम मध्ये, सिम्पल डायग्राम मध्ये चेंजेस जे आहे ते इंडिकेट केलेले आहेत की गेट टर्मिनलला तुम्ही काय करणार आहे, निगेटिव्ह व्होल्टेज प्रोव्हाइड करणार आहे. सो VGS is set at a negative voltage such as की सपोज तुम्ही निगेटिव्ह व्हॅल्यू -1 -2 कोणतीही व्हॅल्यू तुम्ही काय करू शकता, जे मॉस्फेटला प्रोव्हाइड करू शकता. की फर्स्ट कंडिशन काय की ज्यावेळी इनपुट व्होल्टेज 0 असणार आहे दॅट टाइम की सर्किट मधून काय होणार आहे, ड्रेन करंट फ्लो होणार आहे. दॅट इज बिकॉज ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. तर इथं ड्रेन करंट जो आहे आय डी इज इक्वल टू आय डी एस एस ने आपण काय केलेलं आहे, ड्रेन करंट जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. देन की सेकंड कंडिशन मध्ये की ज्यावेळी तुम्ही निगेटिव्ह व्होल्टेज गेट टर्मिनलच्या अक्रॉस पास करणारे दॅट टाइम की इथं एन चॅनल, तर एन चॅनल मध्ये या डायग्राम मध्ये काय इलेक्ट्रॉन्स जे आहे ते इंडिकेट केलेले. तर याच्यामध्ये काय होणार आहे, तर रिकॉम्बिनेशन प्रोसेस टेक्स प्लेस. सो रिकॉम्बिनेशन प्रोसेस मीन्स व्हॉट की याच्यामध्ये काय होणार आहे की इलेक्ट्रॉन्स आणि होल्सचं काय होणार आहे, रिकॉम्बिनेशन होणार आहे. तर रिकॉम्बिनेशन मीन्स व्हॉट, होल्स अट्रॅक्टेड टू निगेटिव्ह पोटेन्शियल ऍट द गेट. तर इथं काय होणार आहे, तर होल्स जे आहे ते काय होणार आहे, इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट होणार आहे. मीन्स काय, पॉझिटिव्ह आयन्स जे आहे ते निगेटिव्ह आयनला काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे. मीन्स याच्यामध्ये काय होणार आहे की ज्यावेळी तुम्ही निगेटिव्ह व्होल्टेज इनपुटचं इन्क्रीज करत जाणार आहे, -1 -2 -3 इन्क्रीज करत जाणार आहे. दॅट इज मोर निगेटिव्ह व्होल्टेज ऑफ VGS. द रिझल्टिंग लेवल ऑफ ड्रेन करंट ID रिड्युसेस. तर ज्यावेळी इनपुट व्होल्टेज तुम्ही निगेटिव्ह अप्लाय करणार आहे दॅट टाइम ड्रेन करंट तुमचा काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे किंवा रिड्यूस होत जाणार आहे. सो व्हेन VGS इज रिड्युस्ड टू पिंच ऑफ व्होल्टेज देन ID इज इक्वल टू 0 मिली अँपियर. की ज्यावेळी तुम्ही इनपुट व्होल्टेज सपोज VGS इज इक्वल टू 0 ला सेट केला किंवा 0 केला दॅट टाइम तुमचा पिंच ऑफ व्होल्टेज पण काय होणार आहे की ज्यावेळी VGS इज इक्वल टू VP कंडिशन तुम्ही सेट करणार आहे. तर VP ची जी व्हॅल्यू असेल तीच VGS ची सेट करणार आहे किंवा VGS ची जी व्हॅल्यू असेल ती VP ची सेट करून काय करणार आहे, तर ज्यावेळी इनपुट व्होल्टेज आणि पिंच ऑफ व्होल्टेजची व्हॅल्यू इक्वल असणार आहे दॅट टाइम तुमचा सर्किट मधला करंट काय होणार आहे, 0 होणार आहे. अदरवाईज की कंडिशन जी आहे ती काही इंडिकेट केली की ज्यावेळी तुम्ही निगेटिव्ह व्होल्टेज VGS -1 -2 इन्क्रीज करणार आहे दॅट टाइम काय होणार आहे, ड्रेन करंट जो आहे तो सर्किट मधला काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. तर आउटपुट करंट काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. तर आउटपुट करंट रिड्यूस होणार आहे मीन्स व्हॉट की याच्यामध्ये नेक्स्ट कंडिशन काय की आपण ज्यावेळी आउटपुट व्होल्टेज जे आहे सॉरी इनपुट व्होल्टेज VGS जे आहे की ज्यावेळी दॅट वी विल सेट इक्वल टू VP. तर ज्यावेळी VGS इज इक्वल टू VP सेट करणार आहे दॅट टाइम करंट काय होणार आहे, ID इज इक्वल टू काय होणार आहे, 0 कंडिशन जी आहे ती रिप्रेझेंट करणार आहे. कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या सेम कॅरेक्टरिस्टिक आपण जशा जेफेटच्या स्टडी केल्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सेम तशाच कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहे त्या मॉस्फेटच्या आहेत. तर मॉस्फेटच्या आउटपुट कॅरेक्टरिस्टिक आणि ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक जे आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा शेप जो आहे तो सेम आहे. तर याच्यामध्ये
कंडिशन जी आहे ती लक्षात ठेवायची की ज्यावेळी व्हीजीएस रिड्युसेस टू व्हीपी दॅट टाइम ड्रेन करंट आयडी तुमचा काय असणार आहे 0 मिली अँपियर असणार आहे. तर याच्यामध्ये करंट जो आहे तो काय केलेला आहे 0 इंडिकेट केलेला आहे. व्हेन व्हीजीएस इज इक्वल टू व्हीपी दॅट टाइम आउटपुट करंट आयडी इज इक्वल टू व्हॅल्यू काय असणार आहे तुमची 0 असणार आहे. आणि ज्यावेळी तुम्ही व्हीजीएस व्होल्टेज जे आहे इन्क्रीज करत जाणार आहे दॅट टाइम ड्रेन करंट काय होणार आहे डिक्रीज करणार आहे. देन नेक्स्ट कंडिशन जी आहे ती इथंच शेअर केलेली आहे की ज्यावेळी तुम्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ व्हीजीएस की ज्यावेळी व्हीजीएसला इनपुटला काय करणार आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार आहे दॅट टाइम काय होणार आहे दॅट टाइम ॲडिशनल इलेक्ट्रॉन्स विल फ्लो in the circuit that time it increases drain current id. तर ड्रेन करंट id काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. तर इथं जे आहे 3 कंडिशन्स ज्या आहे त्या शेअर केलेल्या आहे. तर कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे डिप्लेशन मॉसफेट असेल किंवा एनहान्समेंट मॉसफेट असेल तर दोन्ही मोड मध्ये काय असणार आहे कॅरेक्टरिस्टिक्सचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते सेम असणार आहे. फक्त वर्किंगच्या कंडिशन ज्या आहे त्या लक्षात ठेवायच्या. परत एकदा वर्किंगच्या कंडिशन सांगते या डायग्राम मध्ये की ज्यावेळी इनपुट व्होल्टेज तुम्ही व्हीजीएस इज इक्वल टू 0 सेट करणार आहे दॅट टाइम आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे तुमचं व्हीडीएस और व्हीडीडी दॅट विल बी मॅक्सिमम असणार आहे. दॅट टाइम करंट काय असणार आहे सर्किट मधून फ्लो होणारा करंट जो आहे दॅट इज बिकॉज ऑफ धिस फ्री इलेक्ट्रॉन्स. तर आयडी जे आहे दॅट इज इक्वल टू आयडी इज इक्वल टू आयएस मीन्स ड्रेन करंट इज इक्वल टू सोर्स करंट और इट इज इक्वल टू आयडीएसएस मीन्स व्हॉट सॅच्युरेशन करंट. जे आहे सर्किट मध्ये करंट जो आहे तो काय असणार आहे मॅक्सिमम असणार आहे फर्स्ट कंडिशन साठी. सेकंड कंडिशन काय आहे की ज्यावेळी तुम्ही गेटला निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाय करणार आहे की सपोज -1 -2 इन्क्रीज करत जात आहे दॅट टाइम काय होणार आहे रिकॉम्बिनेशन प्रोसेस टेक्स प्लेस होणार आहे. तर रिकॉम्बिनेशन मीन्स व्हॉट तर एन चॅनल मधले इलेक्ट्रॉन्स जे आहे ते पी चॅनल मधल्या होल सोबत काय होणार आहे अट्रॅक्ट होणार आहे. दॅट इज देर इज अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह आयन्स अँड निगेटिव्ह आयन्स. तर इथे अट्रॅक्शन जे आहे एरोने इंडिकेट केलेलं आहे. सो when we will apply negative voltage to the gate terminal that time आउटपुट करंट आयडी रिड्युसेस. तर आउटपुट करंट काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. देन नेक्स्ट कंडिशन जी आहे ती शेअर केलेली आहे दॅट इज व्हेन की ज्यावेळी इनपुट व्होल्टेज व्हीजीएस दॅट इज इक्वल टू व्हीपी और वी विल रिड्यूस व्हीजीएस अप टू व्हीपी दॅट टाइम ड्रेन करंट इज इक्वल टू 0 असणार आहे. तर ड्रेन करंटची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे दॅट इज 0 मिली अँपियर. करंट जो आहे तो आपण काय करणार आहे मिली अँपियर मध्ये मेजर करतो. देन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते सेम मॉसफेट असेल किंवा डिप्लेशन टाईप असेल किंवा एनहान्समेंट टाईप असेल तर दोन्ही मध्ये सेम ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते शेअर केलेलं आहे. आणि नेक्स्ट कंडिशन जी आहे व्हीजीएस ची शेअर केलेली आहे तर की ज्यावेळी व्हीजीएस ला तुम्ही पॉझिटिव्ह व्होल्टेज अप्लाय करणार आहे तर ज्यावेळी पॉझिटिव्ह व्होल्टेज अप्लाय करणार आहे दॅट टाइम काय होणार आहे तर आउटपुट करंट पण काय होणार आहे सर्किट मधला इन्क्रीज होणार आहे दॅट इज आयडी इन्क्रीजेस. देन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे दोन्ही टाइप मध्ये डिप्लेशन मोड असेल किंवा एनहान्समेंट मोड असेल तर दोन्ही टाइप मध्ये काय केलेलं आहे तर ग्राफ जो आहे तो सेम ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहे. डिप्लेशन मोड असेल किंवा एनहान्समेंट मोड असेल याच्यामध्ये पण सेम आपण मॉसफेट मध्ये सेम फॉर्म्युला शेअर केलेला आहे की आयडी इज इक्वल टू आयडी एस एस ब्रॅकेट मध्ये 1 मायनस व्हीजीएस अपॉन व्हीपी ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर व्हीजीएस ची व्हॅल्यू जी आहे पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल त्या व्हीजीएस इज इक्वल टू 0 असेल त्याच्यानुसार आपण काय करणार आहे आयडी ची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करतो. देन सिम्बॉल जे आहे ते शेअर केलेले डिप्लेशन टाईप मॉसफेटचे. तर डिप्लेशन टाईप मॉसफेट जे आहे एन चॅनल असेल किंवा पी चॅनल असेल तर इथं गेट टर्मिनल ड्रेन टर्मिनल सोर्स टर्मिनल आणि एस एस मीन्स व्हॉट सबस्ट्रेट. तर सबस्ट्रेट आपण काय करतोय की
दोन एन टाईप यूज करत असेल तर त्याच्या इन बिटवीन काय करतोय, पी टाईपचा सबस्ट्रेट जो आहे तो यूज करतो. देन दोन जर पी टाईप सेमी कंडक्टिंग मटेरियल्स यूज करत असेल तर काय करतोय, त्याच्यामध्ये सबस्ट्रेट जो आहे एन टाईपचा सबस्ट्रेट जो आहे तो आपण यूज करणार आहे. तर इथं एन चॅनल आणि पी चॅनलचा सिम्बॉल जो आहे डिप्लेशन टाईप मॉस्फेटचा शेअर केलेला आहे. तर सिम्बॉल जो आहे लक्षात ठेवा की सर्किटमध्ये सिम्बॉल जो आहे की या टाईपमध्ये गेट टर्मिनल, इथं ड्रेन आणि इथं हा सोर्स टर्मिनल आहे. एन चॅनल मध्ये काय आहे तर ॲरो जो आहे तो इनसाइडला इंडिकेट केलेला आहे. पी चॅनल मध्ये काय आहे, ॲरो जो आहे तो आउटसाइडला इंडिकेट केलेला आहे. सेम आपण बीजेटी मध्ये टाईप स्टडी केले, बीजेटी असेल, एफईटी असेल, तर प्रत्येकामध्ये एन चॅनल आणि पी चॅनल स्टडी केलंय. तर एन मीन्स व्हॉट की ॲरो जो आहे तो इनसाइडला असणार आहे आणि पी मीन्स व्हॉट ॲरो जो आहे तो काय असणार आहे, आउटसाइडला असणार आहे. देन सेकंड टाईप जे आहे एनहान्समेंट टाईप मॉस्फेट, तर याच्यामध्ये सेम डायग्राम आहे की आता तुम्हाला डिप्लेशन टाईप मॉस्फेटची डायग्राम जी आहे ती शेअर केली होती. एकदा परत दाखवते डायग्राम. तर ही जी डायग्राम आहे आपण डिप्लेशन टाईप मॉस्फेटची स्टडी केलेली, की याच्यामध्ये काय एन टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल आहे, इलेक्ट्रॉन्स मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहे. एन टाईपला काय केलेलं आहे, ड्रेन आणि सोर्स टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड, गेट जो आहे दॅट इज कनेक्टेड टू SiO2 लेअर ऑफ इन्सुलेटिंग लेअर. सेम आता ही डायग्राम बघा, एनहान्समेंट टाईप मॉस्फेट. तर आपण सेकंड टाईप जो आहे ई मॉस्फेट दॅट इज एनहान्समेंट टाईप मॉस्फेट जो आहे तो स्टडी करतोय. तर एनहान्समेंट टाईप मॉस्फेट मध्ये काय ड्रेन टर्मिनल, तर इथं एन टाईप आणि पी टाईप सबस्ट्रेट जो आहे तो इंडिकेट केलेला आहे डायग्राम मध्ये. तर एन च्या अक्रॉस काय केलेलं आहे, ड्रेन टर्मिनल आणि सोर्स टर्मिनल कनेक्टेड आहे. गेट टर्मिनल जे आहे ते मिडलला आहे. तर ड्रेन आणि सोर्स दॅट आर कनेक्टेड टू एन रिजन. तर एन रिजनला काय केलेलं आहे, तर इथं ड्रेन आणि सोर्स टर्मिनल जे आहे ते कनेक्टेड आहे. गेट टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू सबस्ट्रेट टू द इन्सुलेटिंग लेअर. तर याच्यामध्ये पण SiO2 लेअर जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर SiO2 लेअर मीन्स व्हॉट, सेमीकंडक्टर डायऑक्साइडचा लेअर जो आहे दॅट ऍक्ट्स ॲज अ इन्सुलेटिंग लेअर. तर इन्सुलेटिंग लेअरला आपण काय करणार आहे, तर गेट टर्मिनल जे आहे ते कनेक्ट करणार आहे. बट याच्यामध्ये काय आहे की चॅनल जो आहे तो ऍबसेंट आहे. तर डिप्लेशन टाईप मॉस्फेट मध्ये काय होतं, इथं बघा डायग्राम मध्ये हा आपण काय केलेला, हा एन चॅनल दोन एन डोप्ड रिजनच्या अक्रॉस हा काय केलेला चॅनल जो आहे तो इंडिकेट केलेला. फक्त हा पोर्शन जो आहे तो एनहान्समेंट टाईप मॉस्फेट मध्ये काय ऍबसेंट आहे. तर इथं चॅनल जो आहे तो ऍबसेंट आहे, दॅट इज देर इज नो चॅनल इन एनहान्समेंट टाईप मॉस्फेट. देन पी सबस्ट्रेट इंडिकेट केलेला आहे की डायग्राम मध्ये आपण काय करणार आहे, तर ऍडिशनल जे आहे SS मीन्स व्हॉट सबस्ट्रेट टर्मिनल जे आहे ते इंडिकेट करतोय. तर सिम्बॉल जो आहे कन्स्ट्रक्शनल सिम्बॉल जो आहे तो सिम्पल आहे, ड्रेन टर्मिनल, सोर्स टर्मिनल एन टाईप डोप्ड रिजनला कनेक्टेड आहे. गेट टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू SiO2 लेअर दॅट इज इन्सुलेटिंग लेअरला काय केलेलं आहे, गेट टर्मिनल जे आहे ते कनेक्टेड आहे. सेम एनहान्समेंट टाईप मॉस्फेट जो आहे दॅट इज 3 टर्मिनल डिव्हाइस आहे, गेट टर्मिनल, सोर्स टर्मिनल आणि ड्रेन टर्मिनल. 3 टर्मिनल्स जे आहे ते इंडिकेट केलेले. देन आपण ऑपरेशन जे आहे ते स्टडी करणार आहे. तर ऑपरेशन मध्ये याच्यामध्ये पण सेम की ज्यावेळी इनपुट व्होल्टेज 0 साठी कंडिशन जी आहे ती स्टडी करणार आहे. सेकंड कंडिशन काय की VGS इज इक्वल टू ज्यावेळी 0 असणार आहे फर्स्ट कंडिशन स्टडी करणार आहे. देन सेकंड कंडिशन आपण काय स्टडी करणार आहे, VGS ग्रेटर दॅन 0, की VGS ला आपण काय करणार आहे की सपोज पॉझिटिव्ह व्होल्टेज प्रोव्हाइड करतोय, दॅट टाइम आउटपुट काय येत आहे, रिझल्ट जे आहे ते आपण ऑब्झर्व करणार आहे. तर आता टाइम लिमिट संपल्यामुळे नेक्स्ट लेक्चरला परत एनहान्समेंट टाईप मॉस्फेट जे आहे त्याचं वर्किंग जे आहे ते सांगते. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते सेम आहे मॉस्फेटचं, सी मॉस्फेटचं, एनहान्समेंट टाईप मॉस्फेटचं आपण स्टडी केलं.
तर नेक्स्ट लेक्चरला परत हे टाईप जे आहे ते एक्सप्लेन करते. मॅन्युअल ज्यांचं अपलोड करायचं राहिलंय त्यांनी मॅन्युअल जे आहे गुगल क्लासरूमला अपलोड करा. देन मायक्रो प्रोजेक्ट जो आहे, जरी तुम्ही ग्रुपमध्ये 4-5 जणांचा ग्रुप असेल तरी गुगल क्लासरूमला प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली काय करायचं आहे, मायक्रो प्रोजेक्ट जो आहे तो तुमचा अपलोड